नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 टक्स ब्लाउज दाखवणार आहे, ज्याचा की फ्रंट ओपन आहे आणि बॅक बोटनेक आहे। तर इथे मी ब्लाउजची माप वहीवर लिहून घेतलेली आहेत, तर मी ते तुम्हाला समजावून सांगते। आता बॅक बोटनेक असल्यावर आणि फ्रंट ओपन असल्यावर आपल्याला शोल्डर किती घ्यायचा, किती कमी करायचा, कशा प्रकारे त्याची मापे टाकायची, ते सगळे या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे बघा ब्लाउजची मापे कशी आहेत ते सांगते। छाती आहे उंची आहे 14.5, छाती 38, कमर 32, शोल्डर आहे 16 आणि आपले हात आहेत 11.5 आणि दंडगेर आहे 5.25 इंच। अशा प्रकारे आजच्या ब्लाउजची आपली मापे आहेत। तर आता ह्याच्यात बघा, आता आपली उंची 14.5 आहे, त्यात 1 इंच प्लस करायचं आणि 15.5 इंचावर आपल्याला मार्किंग करायचं। म्हणजे आपली उंची आपण किती घेणार आहोत, 15.5 इंच। छाती आहे 38, त्याचा चौथा भाग 9.5, तर आपल्याला इथे 9.5 इंच घ्यायचं आहे। आणि कमर आहे आपली 32चा चौथा भाग किती येतो, 8, त्याच्यात 1 इंच आपण डॉटसाठी घेणार आहोत, तर झालं 9 आणि 2 इंच शिलाई मार्जिन। शोल्डर आहे 16, त्याचं हाफ केलं तर 8 इंच येतं, तर मग शोल्डर बरोबर आपण 8 इंच घेणार आहोत। चला आता मग सुरू करूया। इथे बघा, आता उंचीचं माप टाकूया। पहिला आपण ब्लाउजची उंची किती आहे, 14.5 प्लस 1 इंच 15.5। आता इथे आपण 15.5 इंचावर 2 जागेवर मार्किंग केलं। अशा प्रकारे मार्किंग केल्यानंतर आपली जी स्ट्रेट लाईन व्यवस्थित येते। आणि आता इथं शोल्डरचं माप टाकूया। आता शोल्डर आहे 16, त्याचा हाफ 8 येतं, तर बरोबर आपण 8 इंचच टाकणार आहोत, कारण पाठीमागे बोटनेक आहे। इथे जर तुमचा ओपन गळा असेल तर आपला शोल्डर कमी झाला असता, तर इथं पाठीमागे बोटनेक आहे म्हणून जेवढा शोल्डर आहे त्याचा हाफ करून बरोबर आपण तेवढाच घेणार आहोत। आणि आपली शोल्डर पट्टी आहे ती 3 इंचाची आहे, तर त्या 3.5 इंचावर मी मार्किंग केलेलं आहे, कारण दोन्ही साईडला आपलं शिलाईमध्ये जाणार आहे। तर इथे बघा, वरती 8 इंच आहे, तर मी खाली 7 इंचावर मार्किंग केलेलं आहे। तर इथे 7 इंच का, तर बऱ्याच महिलांना हा प्रॉब्लेम येतो की बोटनेकचा ब्लाऊज शक्यतो जास्त करून मुंड्यामध्ये आपल्याला टाईट होण्याची शक्यता असते। तर अशा प्रकारे तुम्ही एकदा कटिंग करून बघा आणि शिवून बघा, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल। बिलकुलसुद्धा टाईट होत नाही, एकदम परफेक्ट आणि एकदम व्यवस्थित बसतो। तर तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा। आता हे दोन्ही लाईन आपण जोडून घेणार आहोत आणि आर्महोलचा शेप देणार आहोत। इथे बघा, अशा प्रकारे जोडून इथं आपण आर्महोलचा शेप देऊया। अशा प्रकारे आर्महोलचा शेप देऊन झालेला आहे। आता आपली छाती किती, 38चा चौथा भाग 9.5, तर इथं आपण 9.5 इंचाची मार्किंग करून घेऊया। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सविस्तर आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये सगळं सांगितलेलं आहे। खूप छोटे छोटे टिप्स आहेत सांगितलेलं आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता आपण कमरेचं माप टाकूया। कमर आहे 32, त्याचा चौथा भाग 8 प्लस 1 इंच जो आपण पाठीमागे डॉट देतो त्याच्यासाठी, असं टोटल झालं 9 इंच आणि 2 इंच आपण शिलाई मार्जिन। इथे 9 इंचावर 1 मार्किंग करूया आणि 2 इंच शिलाई मार्जिन, आणि हे दोन्ही लाईन आपण जोडून घेणार आहोत। आता आपण इथं बोटनेकचा शेप देऊया। आता इथे बोटनेकच्या शेपसाठी बघा, मी 3.5 इंचावर मार्क करत आहे खाली, आणि इथून पण 3.5 इंच घेऊन पूर्ण व्यवस्थित बॉक्स बनवते। आता बॉक्स बनवून झालेला आहे, इथं आपण बोटनेकचा शेप देऊन घेऊया व्यवस्थित। बोटनेकचा शेप असा म्हणजे जास्त ग्राउंडमध्ये नसतो, व्यवस्थित असा बोटच्या आकाराचा असतो, एकदम राऊंड डीपमध्ये द्यायचा नाही। आणि इथं 1/2 इंच आपण डाऊन करणार आहोत। इथे अशा प्रकारे 1/2 इंच डाऊन करायचा। आणि इथे मी गळ्याचा शेप कट करत नाही आता, कारण आपल्याला फ्रंट पार्ट कटिंग करायचं आहे। मग नंतर फ्रंट पार्ट कटिंग झाल्याच्या नंतर आपण याचा गळ्याचा शेप कट करणार आहोत। तर आता आपण स्ट्रेट कट करून घेऊया। इथे बघा, आपला बॅक पार्ट आता व्यवस्थित कटिंग करून झालेला आहे। आता आपण फ्रंट पार्टची कटिंग करूया। आणि इथे आपला फ्रंट ओपन आहे, तर फ्रंट ओपन आहे, मग आपण ओपन साईडनेच याला कटिंग करूया। ही बघा आपली ओपन साईड आहे।
आता ओपन साईडवर आपण हा बॅक पार्ट व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. आता ठेवताना पण आपल्याला हे बघायचं आहे की आपला कपडा परफेक्ट कुठे ॲडजस्ट होतोय, कारण आपल्याला इथे बाही पण काढायची आहे, योगपट्टी पण काढायची आहे. तर आपला कपडा जिथं व्यवस्थित ॲडजस्ट होईल, कपडा जिथं जास्त शिल्लक राहील अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे. तर मी तर अशा पद्धतीने ठेवून घेत आहे आणि जसा आपला बॅक पार्ट आहे तसंच आपल्याला ॲज इट इज मार्किंग करून घ्यायचे आहे. नंतर मग त्याच्यात आपण थोडेफार चेंजेस करणार आहोत, शोल्डर कमी करायचा वगैरे ते, पण अगोदर आपण जसं आहे तसंच त्याला मार्किंग करून घेऊया. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर, आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल किंवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी, म्हणजे तुम्हाला जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि साईडला जे बेल आयकॉन असतं ते प्रेस करायला विसरायचं नाही. चला तर मग इथे आपण गळा घेणार आहोत 3.5 इंच, आणि शोल्डर पट्टी आपली पण त्या पाठीमागच्या भागात 3.5 घेतली आहे, तशीच इथं पण 3.5 इंच घ्यायची आहे. आणि आर्महोल आपला जो 7 इंच होता तो तसा सेम घेऊन व्यवस्थित जोडून आपल्याला इथं आर्महोलचा शेप द्यायचा आहे. तर इथं तुम्ही म्हणाला गळा 3.5 इंच एवढा का घेतला आहे, कारण आपला पाठीमागे बोटनेक आहे ना, त्याच्यामुळे इथं आपण 3.5 इंच घ्यायचा आहे. 3.5 इंच गळा घेतला ना एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित बसतो. कमी माप असेल तर तुम्ही 3 इंच पण घेऊ शकता. तर इथं योगपट्टीसाठी आपण पुढच्या साईडला 3 इंच आणि पाठीमागच्या साईडला 2 इंच अशी मार्किंग करून घेणार आहोत. आणि इथं योगपट्टीचा आकार देऊन घेऊया. हे बघा, अशा प्रकारे योगपट्टीचा व्यवस्थित आकार द्यायचा आहे. आणि आता आपण गळ्याची मार्किंग करूया. तर इथे गळा मी 6.5 इंच घेतलेला आहे. तुम्ही 6 इंच पण घेऊ शकता. 6 इंच पण एकदम व्यवस्थित बसतो, पण माझ्या क्लायंटचा जो ब्लाऊजचा माप आहे त्याच्यात 6.5 आहे, म्हणून इथं मी 6.5 इंच घेत आहे. आता इथं आपण गोल गळ्याचा शेप देणार आहोत. व्यवस्थित एकदम परफेक्ट राऊंड आलेला आहे. आणि इथं मोजायचं आपलं किती आहे, त्याचं बरोबर हाफ करायचं. 5 इंच असेल तर 2.5 इंचावर, 6 असेल तर 3 इंचावर, आणि इथं 2.5 इंच आडवा माप टाकायचं आहे. इथून आपण 4 इंचावर एक मार्किंग करणार आहोत. इथे बघा, अशा प्रकारे 4 इंच आणि 2.5 इंच आपण डॉट देणार आहोत वरती. आणि दोन्हीतला गॅप मोजायचा किती आहे. इथे 2 इंच आलेला आहे, तर इकडे पण आपल्याला 2च इंच घ्यायचा आणि इथून वरती आपल्याला 1.5 इंचावर एक मार्क करायचा आहे. आणि इथून आपलं हे डॉट तयार होतो. आता इथं बघा, योगपट्टीच्या वर इथं 1.5 इंच घ्यायचा आहे आणि इथून आपला शेवटचा डॉट. आणि इथे बघा, डॉटची आपल्याला रुंदी किती ठेवायची आहे, तर 2 इंचाचा मी डॉट देणार आहे. या साईडने 1 इंच आणि या साईडने 1 इंच. इथे डॉट जरा मोठा दिला ना तर आपला जो पप आहे तो व्यवस्थित बसतो, ब्लाऊज पण फिटिंगला व्यवस्थित बसतो. आणि हेवी चेस्ट असेल तर तुम्ही हा डॉट मोठा देऊ शकता, म्हणजे ब्लाऊज आपला व्यवस्थित बसतो. आणि इथं पण आपलं ह्याच्यात शिलाईमध्ये जाणार आहे, त्यामुळे 1/2 इंच एक्स्ट्रा वाढून घ्यायचं आहे छातीच्या साईडला. आणि हे दोन्ही पण मार्किंग आपण जोडून घेणार आहोत. आणि इथं थोडंसं खालून घेऊन आपण योगपट्टीला अजून व्यवस्थित शेप देणार आहोत. अशा प्रकारे खालून घेतल्यानं ब्लाऊज आपल्याला फिटिंगला व्यवस्थित बसतो. हे आपलं आता फ्रंट पार्टची पूर्ण मार्किंग करून झालेली आहे. चला तर आपण इथं कट करून घेऊया. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. यातून तुम्हाला काही शिकायला मिळालं का नाही तेही सांगा, आणि काही सजेशन असतील तर ते पण सांगा. इथे बघा, आपली कटिंग होत आलेली आहे. आणि योगपट्टी आपण नंतर काढणार आहोत. पहिलं आपलं बाहीची कटिंग करून घेणार आहोत, कारण बाही पण खूप मोठी आहे, कपड्यामध्ये ॲडजस्ट झाली पाहिजे. तर अगोदर आपण बाहीची कटिंग करून घेऊया आणि लास्टमध्ये मग योगपट्टीची कटिंग करूया. तर इथे बघा, आपण बाहीसाठी मी इथे 4 फोल्डमध्ये कपडा ठेवलेला आहे. आणि बाही आपली आहे 11.5 इंच. त्यात 1 इंच प्लस करायचा आहे शिलाईसाठी.
तर 12.5 इंचावर आपण इथं मार्किंग करणार आहोत. इथे बघा 12.5 इंचावर एक मार्किंग केलेलं आहे आणि या साईडला पण मी 12.5 इंचावर एक मार्किंग केलेलं आहे. आणि इथं आता बघा रुंदीला कपडा कमी आहे. आता बाहीची रुंदी घडी किती घ्यायची, तर सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम असतो. बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम येतो. तर एकदम खूप आणि सोप्पा फॉर्म्युला आहे बाहीची घडी किती घ्यायची यासाठी. जेवढी आपली छाती असेल त्याचा 1/4 भाग घ्यायचा. आपली छाती 38 आहे, त्याचा 1/4 भाग किती येतो, 9.5 इंच. तर मग आपण बाहीची घडी किती घेणार आहोत, 9.5 इंचावर. खूप सोप्पा आणि एकदम परफेक्ट फॉर्म्युला आहे. इथून कॅप हाईट आपण 3.5 इंचावर घेणार आहोत. इथे बघा बरोबर 9.5 इंचाची घडी घ्यायची आहे आणि 2 इंच स्ट्रेट घ्यायचं जे आपली शिलाई मार्जिन आहे ते. आणि 5.25 इंच दंडगेर आहे प्लस 2 इंच आपण शिलाई मार्जिन घेणार आहोत. इथे बघा 2 इंच सरळ घ्यायचं आणि नंतर मग आपल्याला तिथून बाहीचा आकार द्यायचा आहे. अशा प्रकारे आपण बाहीचा आकार देऊन घेणार आहोत, पाठीमागचा आणि हा पुढचा आकार. आता फिटिंगची लाईन आणि शिलाई मार्जिनची लाईन दोन्ही आपण जोडून घेऊया. आता आपण बाही कटिंग करून घेऊया. आता इथं मी 2 पार्ट जे एक्स्ट्रा म्हणजे साईडचा कपडा जोडायला घेतला आहे ते 2च आहेत, तर अजून 2 आपण काढणार आहोत. आणि इथं बाहीची कटिंग करून घेऊया अगोदर. हे बघा बाहीची कटिंग करून झालेली आहे. इथे फ्रंट पार्ट पण कटिंग करून घेऊया लगेच. आणि इथं एक निशाण लावायचं आहे, म्हणजे आपल्याला स्लीव्ज अटॅच करताना समजतं की हा फ्रंट पार्ट आहे. जी नवीन शिकणारे असतात त्यांना हा प्रॉब्लेम होतो. कधी समोरचा पाटा पाठीमागे जोडला जातो, त्यामुळे बरेच प्रॉब्लेम होतात. त्यामुळे बाही कटिंग करताना असा नॉच लावायचा किंवा तुम्ही कुठलंही निशाण एक चिन्ह करू शकता, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील की हा आपल्याला भाग पुढे जोडायचा आहे. तर आता आपण गळा कटिंग करून घेऊया पाठीमागचा बोटनेकचा. आता ही गळ्याची कटिंग झालेली आहे, हाताची झालेली आहे, फ्रंट पार्ट आहे, फक्त आपली योकपट्टी राहिलेली आहे. चला आपण ती पण कटिंग करून घेऊया. तर आता योकपट्टीसाठी मी दुसरा कपडा घेतलेला आहे, कारण त्यातला कपडा शिल्लक नाही राहिलेला आहे. तर योकपट्टी आपण इथं पुढच्या बाजूला 4 इंच घेणार आहोत. आणि योकपट्टी किती काढायची, तर इथं आपण बॅक पार्ट ठेवायचा. जेवढा आपले बॅक पार्ट कमर असेल तेवढाच घ्यायचा. आणि इथं पाठीमागच्या साईडला मी 3.5 इंचावर मार्किंग करत आहे, 3 इंचावर मार्किंग केलेलं आहे. आणि इथं योकपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित. चला तर योकपट्टी कटिंग करून घेऊया. तुम्हाला जर ह्या व्हिडिओमधून काही शिकायला मिळालं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा. ते आपली योकपट्टी कटिंग करून झालेली आहे. आता हे सगळे पार्ट्स मी मेन कपड्यावर ठेवून कटिंग करून घेणार आहे. आणि याचा पुढचा व्हिडिओ जो आहे तो स्टिचिंगचा दाखवेन मी तुम्हाला. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून सांगा. थँक्यू.